पैकी उमेदवार हे निवडून आलेले आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीला एकही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला नाही. यात आता विश्लेषण हे बारकाईने सावकाश होईलच. मात्र जी गोष्ट फार सुरुवातीपासून म्हणजे ही आघाडी जाहीर करण्याच्या आदल्या दिवसापासून आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना सांगत होतो, त्यांच्यापर्यंत तो मेसेज देत होतो. निवडणूक सुरू झाली, ज्या वेळेला प्रचार सुरू झाला त्याही वेळेला आम्ही ते सगळं त्यांना तो मेसेज कन्व्हे केला, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की मुंबईतील मुस्लिम मतदार हा काँग्रेस सोबत राहिलेला नाहीये, तो काँग्रेसकडनं दुसरीकडे शिफ्ट होतो आणि जर तो मतदार हा आपल्याला राखायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आम्ही जे काही आमचे कम्युनिकेशनचे चॅनल्स होते त्या माध्यमातून कम्युनिकेशन करून, निरोप देऊन, लेखी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवूनही ज्या वेळेला काहीच होत नाही असं लक्षात आलं, तेव्हा मी स्वतः प्रेसमध्ये सुद्धा हे जाहीर स्टेटमेंट काढलेलं आहे की काँग्रेसने अल्पसंख्याक मतदारांना गृहीत धरू नये. जर त्यांना आपल्या सोबत ठेवायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील, अन्यथा धोका होऊ शकतो. हे इतक्या पातळ्यांवरती म्हणजे इंटरनली सांगणं होतं आमचं सुरू, मात्र जाहीरही सांगितलं तरी सुद्धा शेवटपर्यंत काँग्रेसने मुस्लिम मतदारांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा होती की आमच्याकडे असलेला आमचा मतदार प्लस काँग्रेसचा मुस्लिम मतदार हा एकत्र आला तर आमच्या सीट्स निवडून येतात, त्या सगळ्या सीट आम्ही गमावल्या. काँग्रेसलाही अनेक ठिकाणी या गोष्टीचा फटका बसला. मात्र काँग्रेस त्याची दखल का घेत नव्हतं आणि त्यावरती कुठलाही उपाययोजना काँग्रेसला का करायची नव्हती हे आम्हाला आतापर्यंत कळालेलं नाही. आपण बघू शकतो मुंबईमध्ये हा पूर्ण मुस्लिम मतदार जो आहे तो काँग्रेस पासून हटून MIM कडे, काही प्रमाणामध्ये UBT कडे, इतर पक्षाकडे वळाला. मात्र तो काँग्रेस सोबत राहिलेला नाही आणि या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला मुंबई महापालिकेमध्ये नुकसान सहन करावं लागतंय. मी जसं सुरुवातीपासून सांगत आलो की वंचित बहुजन आघाडी किंवा पूर्वीचा आमचा भारी बहुजन महासंघ, आमचा इतिहास आहे, रेकॉर्ड आहे की आम्ही जेव्हा केव्हा कुठल्या पक्षासोबत युती आघाडी करतो आम्ही अतिशय प्रामाणिकपणे ती पाळतो. याही ठिकाणी मुंबईत सुद्धा ती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाळल्या गेली. शेवटपर्यंत आम्ही त्या युती आघाडीच्या बाजूने काम करत राहिलो आणि त्याचा रिझल्ट काँग्रेसला दिलेला आहे. दुर्दैवाने तसा रिझल्ट काँग्रेसकडनं हा वंचित बहुजन आघाडीला मिळू शकलेला नाही. अर्थात त्यांच्या गटबाजीचेही अनेक यात प्रॉब्लेम होते, त्यावरही आम्ही सांगितलं. अनेक ठिकाणी अपक्ष उभा करून अपक्षांना किंवा इतर पक्षाच्या लोकांना पाठिंबा देण्याचं इंटरनल काम हे काँग्रेसमधले काही गट करत होते. त्यामुळे आम्ही जाहीर सांगितलं की एका गटाने पुढाकार घेऊन आमच्या सोबत आघाडी केली खरी, पण काँग्रेसमधले इतर गट हे त्या आघाडीला हाणून पाडण्यासाठी काम करतायत, त्यांना रोखण्याची गरज आहे, काँग्रेसने त्यांना रोखावं. शेवटपर्यंत काही त्या गटांना रोखण्याचे कुठले प्रयत्न होताना आम्हाला या ठिकाणी दिसले नाही. आणि अशा अनेक गोष्टींचं फलित म्हणजे मुंबईमध्ये ज्या 15 ते 20 जागा आमच्या हक्काच्या होत्या, जिथं आम्ही स्ट्रॉंग होल्ड होतो आमचा, आणि काँग्रेस सोबत आल्यावरती 100% त्या जागा आम्ही विजयी होऊ अशा पद्धतीचा आत्मविश्वास आम्हाला होता. त्या ठिकाणी काँग्रेसनं स्वतःचाच मतदार हा जाणीवपूर्वक सोडून दिला असं आता म्हणावं लागतंय. तो राखला नाही. आम्ही अनेकदा सांगितलं तरीही त्यांनी त्यावर काही केलं नाही आणि तो मतदार शिफ्ट झाला आणि आम्हाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत या संदर्भात बोलण्यासारख्या, आपण प्रश्न विचारू शकता. आता काँग्रेस आणि वंचितची मुंबईमध्ये युती झाली, मात्र या युतीची तुलना जी आहे ती आता लातूरमधल्या युती बरोबर केली जाते. काँग्रेसने जसं वंचित सोबत लातूरमध्ये जुळून घेतलं तसं मुंबईमध्ये जुळवून घेतलं नाही, अशी एक तुलना होते. त्या तुलनेसंदर्भात तुम्ही अगदीच काँग्रेस सोबत आम्ही 3 ठिकाणी